दिनांक 21 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 211 ते 240. प्रशांतात्मा विगतर्भी ब्रह्मचारी व्रते स्थित. मन संयम्यो मच्चितो युक्त आसित मत्पर. कल्पना निमे प्रवृत्ती शमे मग आंग मन विरमे साभियाची. शुधा काय झाली निद्रा केवते गेली हे आठवणी हरपली न दिसे वेगा. जो मूळ बंदे कोंडला अपानो मागोते मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू. शोभले पनी माझे उवाईला ठाई गांजे मनी पुरेसी झुंजे राहोनिया. मग थावले वाव टोळी सेग घेऊनी घरडवळी बाळपणीची कुही टोळी बाहेर घाली. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कपपित्ताचे थारे उरोने दे. धातूचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत. नाडी ते सोडवी गात्रा ते बिघडवी साधका ते भेडसावी परी बिहावेना. व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एकवाट. तव एरीकडे धनुर्धरा आसनाची ओबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. नागिनीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊनी आले सेजे जैसे तैसे ते कुंडलिनी मावटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे. विद्युलतेची विडी वन्य ज्वाळांची घडी पंधरयाची चोखडी घोटी जैसी तैसी सुबुद्ध आटली पूटी होत दाटली. जे वज्रासने चिमुटली सावधू होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. तैसी वेडिया ते सोडिती कौतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसाची भूक वरी चेवविले ते होय मिश. मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू तेत हृदय कोशा तळवटी. जो पवनु भरे किरीटी तया सगळे याची मिठी देव निघाली. मुखीच्या ज्वाळी तरी वळी कवळी माणसाची वडवाळी आरोग्य लागे. जे जे ठाये समांस तेत आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाही भरी. मग तळवे तळवात शोधी ऊर्ध्वीची खंडभेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा. अधोभाग तरी न संडी परी नखीचे सत्व काढी त्वचा धुवून जडी पांजरेसी. अस्तीचे नळे निरपे शिराचे हिर ओरपे तव बाहेरी विरुड करपे रोमबीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी तहानलेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. तेत अधवरवते आकुंचे ऊर्ध तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दूषित होती. ते तया ते म्हणे परोती तुम्हीची कायसी येते. ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता नाही काही नुरवी आणि आपाते तव ठेवी सोनिया. ऐसे दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊनी राहे सुषुप्नेसी. अर्थ कल्पना नाहीसी होते. मनाची बाह्य विषयाकडे असणारी धाव थांबते व सहज शरीर व मन शांत होते. असे श्रीकृष्ण अर्जुनास योगासना व अभ्यासासाठीची स्थिती वर्णन करताना सांगतात. भूक काय लागली झोप कुठे गेली याची आठवण देखील राहत नाही. मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरून वर आखडला जातो व फुगोटा धरू लागतो. वाट नसल्याने तो खवळतो. पसरल्या ठिकाणीच गुरगुरू लागतो. मग तिथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. मग तो उन्मत्त झालेला अपान वायू देहाच्या आत शोध घेऊन बालपणापासूनची कुचकी घाण बाहेर काढून टाकतो. आत वळण्याला कुठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात प्रवेश करतो आणि तिथल्या कपपित्ताचा थारा उरू देत नाही. सप्तधातूंचे समुद्र पालथे घालतो. मेदांचे पर्वत फोडतो व हाडामातील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो. अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवतो. पण साधकाने भिवू नये. तो रोगांना दाखवतो पण लगेच त्यांना नाहीसे करतो व शरीरातील पृथ्वी व पाण्याचे जे अंश आहेत ते एकात एक कालवतो. अर्जुना, एकीकडे अपान वायूचे असे कार्य चालते तर दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. केशराने न्हालेले नागाचे पिलू वेढे घेऊन निजावे
त्याप्रमाणे दिसणारी 3.5 वेड्यांची ती कुंडलिनीरूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेची कडी निर्माण करावी अथवा अग्निज्वालांनी घडी बनवावी किंवा शुद्ध तेजस्वी सोन्याचे वळे बनवावे. तशी ती वज्रासनाने दाटून बसलेली तेजस्विनी कुंडली आपला देह संकुचित करून चिमटली गेल्याने जागी होते. तेव्हा जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्यस्थान भ्रष्ट व्हावा किंवा प्रकाशरूप बीजालाच अंकुर फुटावा, त्याप्रमाणे त्यावेळी कुंडलिनी आपले वेढे सोडीत आळोखे पिळोखे देत लीलेने सहजपणे बिंबीच्या वरील कंदावर उठलेली दिसते. फार दिवसांची भुकेलेली तशा डिवसली गेलेली ती शक्ती रागावून वरती तोंड पसरते. मग हृदयाच्या खाली भरलेल्या सर्व वायूंना ती गिळून टाकते. मुखातील ज्वालांनी ती खालीवर पसरते आणि मांसाचे घास घ्यायला लागते. जो जो मांसल भाग असतो त्या ठिकाणचा लचका तोडते. शिवाय हृदयाच्या ठिकाणाचेही 1-2 घास काढते. नंतर तळहात व तळ पायावरील रक्त मांस खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. आपला आधार न सोडता नखातले देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटून ठेवते. हाडांच्या नळ्या व शिरा ओरपून घेते. तेव्हा केसांच्या बीजांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग सप्तधातूंना पिऊन ती आपली ताण भागवते आणि शरीरात खडखडीत उन्हाळा करून ठेवते. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. अपान वायू वर खेचला जातो. वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी प्राणापानाचे मिलन कधीच पूर्ण झालेले असते. पण तिथे चिडलेली कुंडलिनी त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण? चालते व्हा. अर्जुना 1. ती शरीरातील सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हा चाटून पुसून टाकते. अशा प्रकारे पृथ्वी व जल अशी दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्तीने समाधानी होऊन तोंडाने गरळ ओकते. अमृतासारख्या त्या गरळाने प्राणवायूचे रक्षण होते. तो गरळरूपी अग्नी बाहेर निघून सर्व अंगातील दाह शमवितो. त्यामुळे अंगातील पूर्वी गेलेले सामर्थ्य पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहने बंद होते. 9 वायूंचे व्यापार बंद होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगळा नाड्या एक होतात. तिन्ही गाठी सुटतात आणि देहातील 6 चक्रांचे संबंध नाहीसे होतात. अनुमानाने ठरवलेले उजव्या व डाव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिला तरी दिसत नाही. मग बुद्धीची जाणीव संपते आणि नाकातील गंध घेण्याची शक्ती कुंडलिनीबरोबरच सुषुम्नेत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस असलेले चंद्रामृताचे तळे कलते होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडते. मग तो रोज कुंडलीतून सर्व अंगात संचार करू लागतो आणि प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो. तापलेल्या कुशीतील मेण निघून जाऊन मग ती मूस नुसती ओतलेल्या रसानेच भरून राहते. तसे देहाच्या आकारात अवतरलेले ते अमृत जणी काही मूर्तिवंत तेजरूपी वस्त्रच पांघरायला घेतलेले आहे असे वाटते. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.